हॅलो. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी अनुभव थोडे शेअर करायचे होते मला. हा बोला ना ताई, कुठून बोलताय? मी पुण्यातून बोलते, हो, बाकी नाव वगैरे नाही सांगत. नका सांगू. ठीक आहे. हा. हा. तर आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात माझा मुलगा खूप आजारी होता अच्छा. आणि हा. त्याला किडनी स्टोन झाला होता. तर अरे बापरे, केवढा हा आहे तो? म्हणजे त्याला 2 मुली आहेत. अच्छा, एवढा मोठा मुलगा आहे? हा, मोठा मुलगा आहे मला, कारण लवकर लग्न झालंय, 16व्या वर्षातला आहे. बापरे, त्यावेळेला लवकर करायचे ना काही लोक. हा, लवकर लग्न करायचे तर मला तो 13 वर्षात लग्न झालं नाही, 16व्या वर्षात तो जन्मलेला आहे. बापरे, आता किती वर्षाचा आहे मग तो? आता तो 35 आहे आणि माझं 52. अरे असं. बापरे. आणि मग त्याला किडनी स्टोन झाला आणि मग हे केले, तपासण्या केल्या तर 6 दोन्ही किडण्या, तिकडे 3 आणि इकडे 3, असे 6 खडे होते. अरे 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 अरे. आणि एक एक जी होता ती खूपच मोठा होता. मग बाई. त्याला एवढ्या वेदना व्हायला लागल्या, तो असा तडफडायला लागला माशासारखा. मग हॉस्पिटलमध्ये नेलं, हा. ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर सांगितलं डॉक्टरांनी की 4 दिवस बघू आपण, ते सलाईन वगैरे लावून ते खडे फुटले तर युरिन वाटे असं. हा 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 हा. मग 4 दिवस झाले तर डॉक्टर म्हणले आता सिटी स्कॅन करा, आता काही ते खडे पडायचे ह्याच्यात नाही. एक जे मोठा 6.9 असं mm चा होता बापरे. आणि तोच होता सगळ्याच्या पुढं, जे छोटे छोटे होते ते मागे ते होते. मागे. अरे अरे, त्यामुळे मग जास्तच आता वेदना होत असतील. मग त्याला खूप त्रास व्हायला लागला. आता काय करायचं, मी खूप घाबरले. परत असं सारखं मी स्वामींना विनवायला लागले की स्वामी काय करायचं आता, तुम्हीच मार्ग काढा. काही हम्म. जरी झालं तरी सिटी स्कॅन केल्यावर ते एकदम खडे सेन्सिटिव्ह आहेत, असं पडणार नाही. डॉक्टर म्हटले उद्या आपण ऑपरेशन करू. अरे तर बापरे. ऑपरेशन करायचं म्हणल्यावर मी म्हणलं आता काय करायचं, आता तर काय पर्यायच नाही. तरी मी तारक मंत्र म्हणायला लागले. तारक मंत्राचं घरीच पाणी बनवायला लागले, कामावर बनवत होते. अच्छा, आणि कामाला पण जाता तुम्ही? मी केअरटेकर म्हणून करते आता, गेले 20-25 वर्ष हेच करते, पेशंटच्या सगळी सेवा करते. अरे वा. आजी आजोबांची अरे वा. अगदी सगळं मनापासून भरपूर वर्ष झालं. आणि हम्म. मग मी ते तारक मंत्राचं पाणी त्याला 2 दिवस घेऊन गेले हा आणि त्याच्या नाडीवर पण 11 वेळा तारक मंत्र तिथं म्हणत होते हॉस्पिटलला. संध्याकाळी 8 वाजता 9 वाजता जायचे हा कामावरून सुटल्यावर. हा हा हा. आणि मग त्याने मला मग म्हणला की आता काय करायचं. मी म्हणलं स्वामी काही पण करा, पण ऑपरेशन पर्यंत देऊ नका. हा हा. काही वाटेल ते करा. आपण घरी जाऊन त्याला आयुर्वेदिक करू, दुसरीकडचं करू, काय काय करता. हम्म. पण ते युरिन वाटे त्याचं ते नळीतलं ऑपरेशन करून ते स्टोन हा काढायचे, हा. ते मला जरा वेगळं असं वाटायला लागलं. मग म्हणलं आता काय करावं. डॉक्टर म्हणले नाही ऑपरेशन करावं लागेल. बरं म्हणलं ठीक आहे, आता ह्याच्यात काय आपल्याला ऑप्शनच नाही. म्हणून मी 2 बरोबर. दिवस आपलं स्वामींना खूप आणि हे होतं प्रकट दिन होता ना, हा हा हा. तर त्या दिवशी मी लई खूप असं ठरवलं होतं, घर सजवायचं, पुरणपोळीचा नैवेद्य करायचा, स्वामींना लाडू बनवायचे, चांगलं पंचपक्वान्न जेवण, मठात केंद्रात हो जायचं. हो. लय काय काय, मला त्यातलं एकही काही जमलं नाही ताई जायला. इतकं वाईट वाटायला लागलं की आज एवढा चांगला दिवस असून मला स्वामी तुमच्यापर्यंत नाही येता आलं. मग मी आपलं असंच फक्त दर्शन घेतलं आणि तिथला मठातला त्याला प्रसाद घेऊन गेले. अच्छा. हा हा. त्याला प्रसाद घेऊन गेले. मग आता ऑपरेशन ह्याचा आला रिपोर्ट. हा रिपोर्ट आल्यावर मी गेले डॉक्टरांना भेटायला. तर माझं आपलं मनातली मनात जप, हा. असं मंत्र जप चालूच होतं. मग डॉक्टरांना मी म्हणलं हम्म. काय करायचं आता. डॉक्टर म्हणले, आधी सांगितलं उद्या ऑपरेशन आहे. डॉक्टर म्हणले की आपण त्याला उद्या डिस्चार्ज देतोय असं म्हणले. तर मी म्हणलं डिस्चार्ज देतोय म्हणल्यावर मी थोडीशी हीच झाली. आणि मग वरती त्या ओपीडी मध्ये मोठा स्वामींचा फोटो होता. मी अरे वा.
डॉक्टरकडे न बघता आधी स्वामींच्याच फोटोकडे बघितलं आणि म्हटलं की स्वामी इथं आहेत असं. हा, म्हणून स्वामींच्या फोटोकडे बघितलं तर डॉक्टर म्हणले आपण 4-5 दिवस 5 दिवस इंजेक्शन देऊ, घरी सोडतो आणि अच्छा. 10-12 दिवसांनी आपण बघू म्हणे काय पुढं काय होतंय का. म्हणजे ते माझ्या मनातच होतं की आपण 4-5 दिवस त्याला घरी नेऊया. हा. ऑपरेशन न करता घरी न्यायचं, आयुर्वेदिक करायचं हम्म. आणि मग बघू असं. मग मला जे वाटत होतं, अरे म्हटलं मला जे बोलायचं होतं तर मी अजून काहीच बोलले नाही डॉक्टरच डॉक्टरला. बोलले तिकडनं. डॉक्टरच मला म्हटले की तुम्ही उद्या डिस्चार्ज घ्या. मग स्वामींचीच ते कृपा ना झालं. ताई. हा. मग खूप लय असं मग मला भरून आलं, बरं वाटलं. मग मुलाला दुसऱ्या दिवशी सोडलं हम्म. आणि घरी आल्यावर त्याला ते एक मेडिकल मधलं आयुर्वेदिक औषधाची बाटली आणली, ते त्याला प्यायला दिली. ते हम्म. नीरा आहे ना, नीरा, ते हा. नीरा दिले प्यायला 2-3 दिवस लागोपाठ. आणि अच्छा. आमचे आपलं हे फॅमिली डॉक्टर, हम्म. तर त्या फॅमिली डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिलं. अच्छा. 1,000 रुपये घेतले आणि 1,000चं बाहेरचं औषध दिलं आणि इंजेक्शन दिलं. ते नीरा परत ते आयुर्वेदिक औषध ताई त्याचा त्याच आठवड्यात तो मोठा खडा पडला एकदम. अरे वा. मोठा खडा पडला आणि ते ऑपरेशनचं संकट आमचं टळलं. बापरे. स्वामींनी ते तारून नेलं. आणि अरे. तोच मुलगा माझा मोठा हा. जर कंपनीत हा. कामाला होता आणि ते 20 फूट असं त्यांचं ते वरती काय तर पोटमाळा होता आणि हम्म. त्याच्यावर फळी होती आणि खाली सगळं असं काहीतरी सटर बटर लोखंड वगैरे असं काय 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 हो हो, टाकलेलं. पडलेलंच असतं सामान, बरोबर. हा. आणि तो काय बॉक्स काढायला गेला कंपनीतनं, काय वरतून त्या खाली पडला. अय्या. कधी वरनं कधी झालं हे? ही मी नुकतंच सेवेत आली होती मी 2000 म्हणजे आता 22 ला. मला आता 2-2.5 वर्षच होतंय, जास्त हा नाही. हा हा. मग तर तो खाली पडला. तो ज्या क्षणाला पडला त्या क्षणाला मंदिरातला माझ्या फोटो पडला खाली. बघा. हा, बापरे. स्वामींचा फोटो पडला आणि त्या फोटोला सगळं असं पाणी सुटायला लागलं. हा. हा, त्या फोटोला पाणी सुटलं आणि मग मी घरी गेले तर मग फोटो ती उचलला. मुली आहेत मला 2, त्यांनी सांगितलं की हा. अगं आई असं असं झालंय. दादा पण. मग मला लगेच फोन आला कंपनीतनं की मम्मी मी पडलो पण मला काहीच नाही लागलं, कुठंच काही नाही लागलं. हो बघा. आणि मग म्हणलं स्वामींची कृपा. स्वामींच्या आभार. प्रत्येक वेळेस मग स्वामींचे कृतज्ञ, कोटी कोटी प्रणाम. हो. मंदिरात जाणं, साखर नारळ घेऊन जायचं, काहीतरी आपलं. मग मी जसं जसं काय मला वाटेल तसं. हा. हा. आणि तिसरी गोष्ट, मी तेव्हा स्वामींना मानतच नव्हते. तो जायचा हा. अक्कलकोटला पौर्णिमेला, सगळी मुलं ग्रुप करून जायची. आणि अच्छा. आणि मी नाही, मी कुठले वार पाळत नव्हते. सोमवार गुरुवार असं हा. नॉनव्हेज खायचे, सगळं करायचे. मला ते माहित बी नव्हतं स्वामींचं इतकं काय काय हा. करायचं किंवा काहीच नाही. तर एकदा त्याचं लग्न नुकतंच नवीन झालं हा. आणि जेवण करून बसला रात्री 10 वाजता. त्याच्या मित्रांचा फोन आला की अरे आपल्याला जायचंय हॉटेलमध्ये जेवायला, तू येतो का? हा. तर तो म्हणला नको ना, आता मी जेवण करून बसलोय, नको हा. मला नाही यायचं. तर तेवढ्यात अरे चल म्हणले, इथं तर जायचंय जेवायला. काय खाणार हा. आहे? तर मासे खाणार. तो मासे खात नाही. अच्छा. हा, मासे खात नाही. तर अरे चल आमच्या बरोबर असं म्हणजे जेवण करून घरी बसल्याला रात्री 10 वाजता गेला. माझी बहीण एक राहती, त्या बहिणीच्या तिथले सगळे त्याचे मित्र होते. आणि मग हम्म. त्याला कसलंच व्यसन नाही, दारू नाही, सिगरेट नाही, कसलंही व्यसन. वा. हे हा, खरं भाग्य ताई आपलं. त्याला नाही व्यसन, त्याच्या वडिलांना नाही. माझ्या बहिणीची मुलं त्या बहिणीच्या म्हणजे अरे असं वा. व्यसनी नाहीयेत. तरी ती मुलं होती जरा ती काय करणारी. पण हा. त्याला म्हणले तू फक्त हे घे, सॉफ्ट ड्रिंक घे, काय घे, हा. त्याला हा. म्हणले. हा, असं म्हणून त्याला नेलं जबरदस्ती. तर अच्छा. स्वारगेटला त्यांना रात्रीचे कुठं मासे मिळले नाही. मग हडपसरला नाही मिळले. मग उरुळी कांचनला नाही मिळले. मग असं करत करत चौफुल्याला ती पोरं गेली. कुठे?
चौफुला सोलापूर रोड असं. अच्छा अच्छा, हा हा. हा, आपण अक्कलकोटला जातो त्या रोडला. बरोबर, हा हा. हा, पुढे इंदापूर भिगवण राहतं. भिगवणचे मासे चौफुल्यापर्यंत जसं रात्र होईल तसं ती हॉटेल सगळी संपत गेलं, बंद होत गेलं. हम्म, चौफुल्याच्या इथं गेल्यावर हम्म. माझ्या मुलांनी गाडी चालवली. अगदी बरमोड्यावर जेवण करून बसलेला, इथून येतो म्हणून गेला, तर अरे, रात्री 12-1 वाजली येणार म्हणून आम्ही सगळे वाट बघतोय. तर हा. चारी ताई गाडीचे टायर फुटले, गाडी हवेत बुंग बुंग करत ह्या रोडची त्या रोडला गेली. अरे 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 अरे. आणि त्या गाडीमध्ये ती 4-5 जण बी बसलेली, अशी खालवर खालवर गरा 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 फिरत होती. गाडीचा बापरे. चुराडा झाला, टायर फुटले आणि गाडी लांब जाऊन डिवायडर क्रॉस करून पलीकडे गाडी गेली. ओ, बाई गो. मग हा, रात्री 12-1 वाजले. मग मला 12-1च्या किती नंतर काळजी मात्र वाटते. नंतर मात्र मला असं पाय थांबणं, आता काय करायचं, कोणाला फोन करायचं, ह्यांनी काही फोन उचलणार नाही. आता मी घाबरल म्हणून त्यांनी काही सांगितलंच नाही. मला उलट चीड पण यायला लागली की रात्रीचा एवढा हा गेला कशाला, हा असं हा. राग यायला लागला मला. बरोबर. हा, राग यायला लागला, एवढ्या रात्रीचं जायचं कशाला त्यांच्या बरोबर, असं तसं वाटायला लागलं मला. हा हा. नंतर रात्रभर पोरगा आला नाही. अय्या, हा. तिथं त्या हॉस्पिटलमध्ये येवतला नेलं, सरकारी ते गाडीचे पंचनामे ताई, त्याला अरे अरे. कुठेही असं लोक म्हणत होते की ह्या गाडीत कोणच वाचलं नसेल, बाप रे. असे सगळे म्हणत होती. पोलिस ही पण त्याला कुठेही खरचटलं सुद्धा नाही. आणि ते बाकीचे त्याच्या बरोबर होते हा, ते. ती सगळी स्वामी सेवेकरीच होते. अरे वा, ते तरी बरं होतं. हा, आणि ताई, अं, पण मग मिसेस वगैरे त्याची. माझ्या मुलाची हा. हा घरी माझ्याकडं. बापरे, नाही म्हणजे तिला पण टेन्शनच आलं असेल ना. ती हा, करते तिला का पण सेवा? टेन्शन आलं. आणि तिचं नुकतंच मला वाटतंय एप्रिल मे ला लग्न झालं, जून वगैरे काय असं 15 दिवसाचंच लग्न महिना असेल झालेला. ती करते का सेवा स्वामींची? नाही नाही, करत नाही. चांगलं MBA झाली. कधी कधी असं मला स्टेटसला थोडस माझ्या विरुद्ध टाकते की काल्पनिक वगैरे. त्या दिवशी मी तिला खूप कडसटून एक मेसेज केला, अध्यात्म हे ज्याला कळतंय त्यालाच आहे, कळणाराची काम आहेत. अध्यात्मात काय असतं आणि काय नाही, सगळं म्हणलं जिथं सायन्स थांबतंय तिथं अध्यात्म सुरू सुरू होतंय. होतं, खरंय. म्हणजे असं मी जग त्या कुठे दिवशी जरी गेलं तरी प्रत्येक जण, डॉक्टर सुद्धा आधी हो. नमस्कार करतात देवाला आणि मग पुढच्या कामाला लागतात, ऑपरेशन लायला त्याला. मग मी तिला काय केलं ताई, मी म्हणजे मुली आजारी होत्या, आता त्याला 2 मुली आहेत त्या, अच्छा. म्हणून हं. मी म्हंटल की आपण कुलदैवताला जाऊया, आपल्या कुलदेवीला सारखं तुमच्या पोरी. बरोबरच राहते का ती? हा, माझ्या म्हणजे लॉकडाऊन पासून थोडस जरा वेगळं झालंय, पण जवळ आहे. रोज मुली नाती माझ्या घरी ये जा करतात, सोडायला अच्छा जाते अच्छा, हा 4 हा. घरं सोडून असं. मग ती तर मग जॉबला आहे का सुनबाई? जॉबला जॉब. नाही, मुलगी लहान आहे 1 वर्षाची आता आणि मोठी 5 वर्षाची आहे. अच्छा, हं हं. तर मग तिने मला, मी तीच म्हटलं की आपण कुलदैवताला जाऊ, तर ती म्हणली देव वगैरे. मी स्वामींचं दर गुरुवारी स्टेटस हे टाकते, ती बघते ना, हा तर हा हा. हे सगळं काल्पनिक असतं, भूत वगैरे काय नाही, हे सगळं काल्पनिक आहे अशी ती म्हणली. म्हणून मग मला थोडस तिला मेसेजवर बोलले, हम्म राहू हम्म मी तुम्हाला असं नाही म्हणले. बरं ठीक आहे. मग त्या रात्री मुलगा हम्म माझा घरी आला, हम्म. सकाळी मला कळलं हा. की त्यांचा रात्री ऍक्सिडेंट झाला, म्हणून ते रात्रभर आले नाही, फोन नाही उचलले. अय्यो, हा हा. हा, आणि मग आता छोटे छोटेच आहेत अनुभव, म्हणजे त्याची मागची पुढची हिस्ट्री खूप आहे, पण मी जेवढे आपलं थोडस हो हो. निम्या अर्धी तुम्हाला आता सांगते. हा हा. कारण मी ह्याच पारायण आपलं स्वामी सारामृतचं करत होते. हम्म. हा, 11 माळी हे. तर मग मी कामावर, मला इथं वेळ असतो म्हणून मी कॅमेऱ्याच्या बाजूला करत बसले आणि अगरबत्ती लावली. हा. तर आता ते 11 माळी, मला 3-4 अगरबत्त्या घेऊन बसायचं लक्षात नाही. 11 माळी झालं, बाकीच्या सगळे मंत्र झाले, सगळे जप झाल्यावर एक अगरबत्ती संपून दुसरी माचीसच घेतलं नव्हतं. तर मी अच्छा, हा म्हटलं आता काय करू, कसं उठू, म्हणलं आता मी हा हे हा पारायणाला बसली. तर तुम्हाला सांगते, खालच्या अगरबत्ती ज्याची टेन्शन होतं का, हा त्या हा हा. अगरबत्तीचा खालनं धूर निघायला लागला. बघा.
ती किती कमाल. अगरबत्ती ताई त्याच्यातनं आपोआप असं धूर निघायला लागला की म्हणे हो. मी उठायचं म्हणजे माझ्या डोक्यात शेवटची ती माळ संपत आल्यावर हं, तारक मंत्र संपलं, आता परत वाचन करायचंय, मी माचीस घेऊन बसले नाही. आता हं, इथं कामावर दिवा वगैरे काय नाही लावत, मला सगळे म्हणले हं. आपल्या आपल्या घरातच करायचं, आपल्या घरात. मी घरात पण वेळ मिळाला तर करते, हो, हो. बाकीचा वेळ मी इथंच करते. मग हां. मला तो अगरबत्तीचा एक अनुभव आला, माझी ती अगरबत्ती अशी हं. आपोआपच पेटली. मग ओह! हा, मग गेल्या वर्षी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मी म्हणलं आता मी पारायणी वगैरे केलंय, हं, अ, तर आता मला मठात जायचंय, केंद्रात हं. प्रसाद घेऊन. मग माझ्या हं, बहिणीचा मुलगा आहे, हं. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट वगैरे केले. मला बुंदीचे लाडू बनवा येतंय, पण पाकच त्याचा कडक अच्छा. किंवा हां, हां. नरम. त्याला म्हणलं मला पाक बनवायचा आहे, मला सांग. तर तो म्हणला नाही नाही मावशी, कशाला, मी हं. तुला बनवून देतो. मग अरे तो वाह! तुला बनवून देतो ना मी. अरे नको म्हणलं, तू इतक्या लांबनं येणार तर हं. त्यापेक्षा मलाच सांग. नाही म्हणला, बनवून देतो. त्यांनी मला चांगली 2-2.5 म्हणजे 50 लाडू, 50-60 बापरे! लाडू कमाल आहे. बनवून दुसऱ्या त्याच्या भावाला पाठवून दिलं. आणि ओह! मग प्रकट दिनाच्या दिवशी मी तो प्रसाद थोडा अर्धा घरात हं, ठेवला आणि हं. अर्धा घेऊन चालले केंद्रात. हां, हां, हां. दुपारच्या वेळेस गर्दी नसती, हं, मुलीला बोलवलं आणि मग त्या मुलाबरोबर मी गेले. तर हं. मग माझ्या ह्या उजवा हात आहे ना, त्या हाताचा सगळीकडं असा सुगंध, म्हणजे वाह! चंदनाचा सगळीकडे सुगंध दरवळायला लागला. बापरे! हां. तर मी म्हणते काहीच नाही, काहीच नाही. परत माझा नाकापर्यंत माझा उजवा हात गेला. हां, तर हां. मग मला असं कळलं की माझ्या हाताचा वास येतो, म्हणून मी त्या माझ्या जवळ होता तो बहिणीचा हं, मुलगा, त्याला दाखवलं. तर मग त्याला पण अरे म्हणलं तुझ्या हाताचा वास यायला हं. लागलाय. असं हां. तो म्हणला. तो एक अनुभव झाला. खरंच आणि छान. नंतर मग हं, कामावरच बरं का, हं. दुसरा पण अनुभव. हां, मग मी हां, हां. अगरबत्ती, धूप, हं. सुपारी गणपतीची असं एक घेऊन बसले आणि हां. थोडंसं दूध घेतलं गाईचं. अच्छा. हां, हां. गाईचं दूध घेतलं, मग माझे मंत्र झाले, तारक हं, मंत्र झालं, सारामृत झालं वाचून. 21 हं. अध्यायाचं पूर्ण एक पारायण आणि बाकीचे सगळे वाह! मंत्र, 9 मंत्र, ते अ, सगळं बोलता तुम्ही ना? शंकराचं, अरे वाह! हनुमंताचं, हं. आणि कुलदेवताचं, गणपतीचे, म्हणजे हं, जवळजवळ हं. 2-2.5 हजार ते मंत्र आपलं होतं आणि मग वाचन. बापरे! मग मी ते ताई, हां तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. ती आणि सून मग पण लवकर सेवेत येईल बघा ताई. आणि मग काय केलं, मी हं, दूध घेऊन बसले, तर ते दूध आहे ना ताई, ते हं. दूध इतका, त्या दुधाचा सुगंध सुटला, दूध घेतलेलं वाटीत. वाह! ते आपण काय त्याच्यात सुगंधी द्रव्य घातलंय का, बासुंदी आहे का, ते हं. कुठलं आणखीन अमृत आहे. हां. त्या वाटीतलं दूध, मी म्हणते मी साधं दूध घेतलंय, हां, त्याच्यात हां, चिमूटभर साखर घातली आणि हां. हे दूध कसं काय मला हे असं इतकं वेगळं लागायला लागलंय, असं मी विचार करत होते. मग हां. मी दुसऱ्या दिवशी माझी नात आली, हां, हां, मुलीची हां. मुलगी. तर मी मग तिला पण दूध दिलं. तर ती मला हं. म्हणली, हो का आई, म्हणली आज काय दूध हां. तुझं असं का लागतंय, खूप वेगळं लागतंय मला. तिसऱ्या दिवशी ओह! तिसऱ्या दिवशी मुलगी आली. हां, तर हां, हां. तिला पण मी दूध दिलं ते. तर अरे! मी तेव्हा 3 दिवसाचंच पारायण लावलं होतं. तर हं, मग तिसऱ्या दिवशी हं, परत मुलीला पण ते दुधाचं हं. तसंच हे झालं. आणि मग माझ्या लहान मुलगी आहे एक, ते हां, हां, हां. दुधाचा एक अनुभव झाला. हां, हां. अगरबत्तीचा एक झाला, मुलांचे मोठ्या मुलाचे 3 अनुभव झाले. हो, हो, तर हो. माझी एक मुलगी आहे, तर आता तिने लव्ह मॅरेज केलंय. अच्छा, अच्छा. हां, तर ताई तिच्या घरात हां, मंदिरात, म्हणजे ती पूजा करते ना, हां. तिथं अष्टगंध यायला सुरुवात झाली. अय्या! तिथं अष्टगंध सुरू झालं यायला.
हो. हा तर मग मला रात्री 11:30 वाजता ती फोन करणार होती, तर ती म्हणली नको आधीच मग असं आहे सगळं म्हणून मी लय टेन्शन मध्ये आणि एवढ्या रात्रीचा 12ला फोन गेला तर अजून मी घाबरल. तिने हम्म. मला सकाळी फोन केला की मम्मी आमच्या मंदिराच्या पाशी म्हणजे असे टाचा आणि ते पुढे टिपके टिपके तर ते पावलं. हो. हा पावलं चंदनाची आणि म्हणली सुगंध पण सुटलाय चिमटभर उचललं आणि तिने वास घेतला म्हणलं वास नाही घ्यायचा बाळा तर आपोआपच सुगंध येतो मग म्हणलं तिने काय केलं ते भरलं सगळं आणि झाडून पुसून घर घेतल्यावर परत ते यायला लागलं. अय्या. हा चंदन यायला लागलं चंदनाची पावडर ती मग परत त्याचा यायला फोटो लागली. पाठवा ना ताई मला. हा तर तिला मी काय म्हणलं अगं ही साधी गोष्ट नाहीये म्हणलं हो. ही खूप खूप मोठा साक्षात्कार आहे म्हणलं. आणि बरोबर. ते म्हणलं मला स्वामींनी दिलं की म्हणजे मी लई मी आहे तुझ्या बरोबर. हा की मला स्वामींनी सांगितलं की मी तिच्या आहे मी म्हणायची स्वामी तिच्या संसारात जावा तिच्या